नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पायथॉनमधील URL राउटिंग याबद्दल माहिती पाहणार आहोत. तर सुरुवातीला आपण पाहूया मित्रांनो, URL म्हणजे काय. तर तुम्हा सर्वांना माहिती आहे की URL तर टाईप करूया मित्रांनो आपण. URL stands for Uniform Resource Locator. URL stands for Uniform Resource Locator. तर मित्रांनो, URL म्हणजे ब्राउझरमध्ये लिहिलेला ॲड्रेस. आपण मराठीत काय म्हणू शकतो मित्रांनो, URL म्हणजे ब्राउझरमध्ये लिहिलेला ॲड्रेस. तर मित्रांनो, ब्राउझरमध्ये आपण ॲड्रेस लिहित असतो. आपल्याला एखादं पेज ओपन करायचं असेल तर तो जो ॲड्रेस लिहिलेला आहे त्याला आपण URL असं आपण म्हणत असतो. तर पहा मित्रांनो, आपण इकडं एक्झाम्पल पाहूया. तर आता आपला इकडं जँगोमधला हा आपला छोटासा प्रोजेक्ट आहे. तर त्यासाठी आपण या ठिकाणी http://127.00.1/8000 तर हा आपला मित्रांनो URL आहे. आता या ठिकाणी मला एक पेज ओपन करायचं, तर त्यासाठी माझा URL कसा असेल. आता मला मित्रांनो अबाउट पेज ओपन करायचं आहे. तर मी इकडं अबाउट ABOUT अबाउट असं लिहितो आहे, एंटर की प्रेस करतो आहे मित्रांनो. तर माझं अबाउट पेज या ठिकाणी ओपन होतं आहे. म्हणजे हा माझा काय आहे, ॲड्रेस आहे. आपल्या ब्राउझरमध्ये लिहिलेला आपण हा ॲड्रेस आहे. त्यालाच आपण कॉम्प्युटरच्या भाषेमध्ये URL असं म्हणतो, म्हणजेच युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. तर हा झाला मित्रांनो URL. आता आपण पाहूया की राउटिंग म्हणजे काय. तर मित्रांनो, राउटिंग हा शब्द जो आहे, हा शब्द रूट या शब्दापासून तयार झालेला आहे. राउटिंग हा शब्द मित्रांनो रूट रूट या शब्दापासून तयार झालेला आहे. तर तुम्हाला कल्पना आहे मित्रांनो, रूट म्हणजे काय, मार्ग. आपण मराठीत त्याला काय म्हणतो, MARG मार्ग. मराठीत आपण त्याला रूटला काय म्हणतो मित्रांनो, मार्ग. आणि राउटिंग म्हणजे काय मित्रांनो, राउटिंग म्हणजे योग्य मार्गाने पाठवण्याची योग्य मार्गाने पाठवण्याची प्रक्रिया. तर याला राउटिंग असं म्हणलं जाते मित्रांनो. तर आपण हे मराठीतून अर्थ या ठिकाणी पाहिलेले आहेत. तर तुम्हाला कल्पना आहे मित्रांनो, रूट हे क्रियापद आहे. रूट हे काय, क्रियापद आहे. तर ज्यावेळेस आपण क्रियापदाला ING लावतो, तर ते ING काय दर्शवतं आहे मित्रांनो, की कुठली तरी प्रक्रिया सुरू आहे. म्हणजे ज्यावेळेस प्रक्रिया सुरू आहे असं आपल्याला दाखवायचं असेल, त्यावेळेस आपण क्रियापदाला ING लावतो. तर त्याच पद्धतीनं मित्रांनो या ठिकाणी रूटला ING लावले म्हणून ते झाले राउटिंग. तर राउटिंग असं आपण या ठिकाणी बोलतो मित्रांनो. तर राउटिंग असं आपण या ठिकाणी म्हणूया. तर राउटिंग म्हणजे काय, योग्य मार्गाने पाठवण्याची प्रक्रिया. तर मित्रांनो, आता पहा, समजा आपण एक उदाहरण या ठिकाणी घेऊया. समजा आपल्या शहरामध्ये मित्रांनो वेगवेगळे रस्ते त्या ठिकाणी असतात. तर फॉर एक्झाम्पल मित्रांनो, समजा आपलं घर आहे. तर घरापासून मित्रांनो आपल्याला समजा मला शाळेला जायचं आहे. तर घरापासून शाळेचा त्या ठिकाणी मार्ग असू शकतो मित्रांनो. घरापासून त्या ठिकाणी मित्रांनो बाजाराला आपल्याला जायचं आहे, तर बाजाराचा मार्ग त्या ठिकाणी असू शकतो. किंवा मित्रांनो आपल्याला घरापासून आपल्याला मित्रांनो मंदिराकडे जायचं आहे. तर घरापासून आपल्याला मंदिराकडं
मंदिराकडे जायचं आहे तर मंदिराचा मार्ग असेल तर याला आपण काय म्हणतो मित्रांनो, रूट. तर प्रत्येकाला काय आहे, रस्ता आहे. म्हणजे घरापासून शाळेला जायचं असेल तर तो रस्ता त्या ठिकाणी आहे. तर पहा मित्रांनो, आपण या ठिकाणी समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. समजा घर आहे तर घरापासून मला शाळेला जायचं तर माझा रस्ता या पद्धतीने असू शकतो मित्रांनो. या ठिकाणी हा माझा रस्ता आहे, मार्ग आहे. त्यानंतर समजा मला मित्रांनो घरापासून बाजाराला जायचं आहे तर बाजाराचा हा मार्ग त्या ठिकाणी असू शकतो. किंवा आपल्याला घरापासून मंदिराकडे जायचं आहे तर मंदिराकडे जाण्यासाठी माझा हा मार्ग त्या ठिकाणी असू शकतो. तर यांना आपण रूट असं म्हणतो मित्रांनो. याला आपण काय म्हणतो, रूट म्हणतो किंवा मराठीत आपण याला मार्ग म्हणतो. तर राउटिंग म्हणजे काय मित्रांनो, तर समजा एखाद्या व्यक्तीला जर शाळेत जायचं असेल तर कोणता रस्ता शाळेत जाण्यासाठी वापरायचा, कोणता रस्ता शाळेत जाण्यासाठी वापरायचा हे ठरवण्याची प्रक्रिया म्हणजे राउटिंग. घरापासून शाळेपर्यंत कशा पद्धतीने जायचं तर हे ठरवण्याची जी प्रक्रिया आहे त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो, राउटिंग. तर राउटिंग कशा पद्धतीनं आपल्याला पायथॉनमध्ये करावं लागतं आणि का महत्त्वाचं आहे ते पाहणं देखील गरजेचं आहे मित्रांनो. तर राउटिंग का आवश्यक आहे मित्रांनो, समजा जर आपल्याकडं 2-3 पेज असतील मित्रांनो. पहा, आता समजा माझ्याकडं होम पेज आहे. त्यानंतर मित्रांनो माझ्याकडं समजा अबाउट पेज आहे. आपल्याकडं होम पेज आहे, अबाउट पेज आहे. त्याचबरोबर मित्रांनो आपल्याकडं कॉन्टॅक्ट पेज आहे. किंवा मित्रांनो आपल्याकडं सर्व्हिस, SERVICE सर्व्हिस, हे 4 पेजेस तुमच्याकडे आहेत मित्रांनो. तर मग प्रत्येक पेज ओपन कसं करायचा, कसं जायचं, तर त्यासाठी आपल्याला मित्रांनो राउटिंगची आवश्यकता त्या ठिकाणी जँगोमध्ये असते. तर राउटिंगशिवाय जँगोला कळणार नाही मित्रांनो की कोणत्या URL साठी कोणतं फंक्शन त्या ठिकाणी आहे. तर मित्रांनो आपण होमला क्लिक केलं की त्या ठिकाणी काय होणार आहे, जँगोमधलं जे काय व्ह्यू फंक्शन आहे ते होम फंक्शन त्या ठिकाणी रन होणार आहे. अबाउटला आपण क्लिक केलं, अबाउटचं फंक्शन त्या ठिकाणी रन होणार आहे. कॉन्टॅक्टला तुम्ही क्लिक केलं तर कॉन्टॅक्टचं फंक्शन त्या ठिकाणी रन होणार आहे. तर ते फंक्शन रन होण्यासाठी तुम्हाला आपल्याला याच्यामध्ये मित्रांनो राउटिंग करावं लागतं. तर ते राउटिंग कशा पद्धतीने करायचं आहे ते आपण या ठिकाणी त्याचं जे काय स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर आपण थोडक्यात या ठिकाणी पाहणार आहोत. त्याचा जो फ्लो डायग्राम आहे मित्रांनो, राउटिंगचा जो फ्लो डायग्राम आहे तो मी या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. तर पहा मित्रांनो, समजा आपल्याला आता याच्यामध्ये आपण बघूया की आपल्याला राउटिंग कशा पद्धतीनं फ्लो दाखवता येतो. समजा मित्रांनो काय आहे, आपल्याकडं ब्राउझर आहे. काय आहे मित्रांनो, ब्राउझर. पहा इकडं आपण लिहूया ब्राउझर, BROWSER, ब्राउझर आहे. तर यूजर काय करतोय मित्रांनो, ब्राउझरमध्ये URL टाईप करतोय. यूजर काय करतोय ब्राउझरमध्ये मित्रांनो, URL टाईप करतोय. तर तो तुम्ही URL त्या ठिकाणी आपण मगाशी बघितलं मित्रांनो. फॉर एक्झाम्पल हा आपला या ठिकाणी URL आहे. अशा पद्धतीचा URL जो आहे तो यूजर जो आहे तो या ठिकाणी टाईप करणार आहे. त्यानंतर हा जो URL आहे मित्रांनो तो आपल्या जँगोमध्ये आपला प्रोजेक्टमध्ये urls.py नावाची फाईल असते. तर त्या फाईलमध्ये आपली रिक्वेस्ट जाते मित्रांनो. पहा ब्राउझरमध्ये काय होतं, हा URL टाईप होतो. URL टाईप झाल्यानंतर त्याची जी रिक्वेस्ट आहे ती रिक्वेस्ट मित्रांनो कुठं जाते, आपल्या प्रोजेक्टमध्ये urls.py नावाची फाईल असते. तर त्या फाईलमध्ये मित्रांनो आपली रिक्वेस्ट जाते. साधारण त्या फाईलमध्ये आपण इन्क्लूड
आणि आपल्या ॲप जे आहे, फॉर एक्झाम्पल समजा आपलं ॲपचं नाव माय ॲप असं आहे, तर ह्या माय ॲप URLsकडं त्याची रिक्वेस्ट सेंड केली जाते. तर त्याचा फ्लो मी सांगत आहे मित्रांनो, की आपल्याला ज्यावेळेस राउटिंग केलं जातं तर राउटिंगचा फ्लो कशा पद्धतीने आपला असू शकतो. तर सुरुवातीला युजर काय करतो आहे, ब्राउझरमध्ये आपला URL टाईप करतो आहे. तो URL टाईप केल्यानंतर एंटर की प्रेस केल्यानंतर युजरनी तो जो URL आहे त्याचा रिक्वेस्ट जो आहे तो रिक्वेस्ट आपल्या जँगोमधला जो प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टमध्ये urls.py नावाची फाईल असते. तर त्या फाईलमध्ये त्या ठिकाणी आपलं रिक्वेस्ट जी आहे ती रिक्वेस्ट त्या ठिकाणी आपली जाते मित्रांनो. त्यानंतर आता समजा आपण प्रोजेक्ट URLsमध्ये रिक्वेस्ट गेल्यानंतर ती रिक्वेस्ट जी आहे ती पुढं फॉरवर्ड होते. ती जी रिक्वेस्ट आहे ती या ठिकाणी काय होते, पुढं फॉरवर्ड होते. तर ते पुढं फॉरवर्ड होते मित्रांनो. तर त्यासाठी आपला जो काय ॲप आहे त्या ॲपच्या फाईलमध्ये urls.py नावाची फाईल त्या ठिकाणी असते. तर त्या फाईलमध्ये आपली रिक्वेस्ट जाते मित्रांनो. तर साधारणतः आपण त्या ठिकाणी समजा मला अबाउट पेज आपल्याला पाहिजे आहे, तर आपण त्या ठिकाणी ॲप URLमध्ये साधारणतः मित्रांनो आपण असं लिहिलेलं असतं पाथ, त्यानंतर पाथ नंतर या ठिकाणी मित्रांनो आपण MT नाही मित्रांनो, इकडं आता अबाउटला जायचं त्यामुळे इकडं नोंद केली असते की अबाउट पेज, आपल्या पेजचं नाव काय आहे अबाउट, त्यानंतर कॉमा आणि फंक्शन व्ह्यू नावाची जी फाईल आहे त्या फाईलमध्ये मित्रांनो अबाउट नावाचं फंक्शन त्या ठिकाणी आपण तयार केलेलं असतं. तर आपला ॲपमध्ये urls.py जी फाईल आहे त्या फाईलमध्ये साधारण आपण या पद्धतीने पाथ लिहिलेला असतो. तर त्या पाथकडं आपली रिक्वेस्ट जाते. त्या पाथकडं रिक्वेस्ट गेल्यानंतर पुढची जी रिक्वेस्ट आहे ती पुढची रिक्वेस्ट दुसरी जी फाईल आहे आपली प्रोजेक्टमधली ती आहे views.py. तर views.py या फाईलकडं आपली रिक्वेस्ट त्या ठिकाणी जँगो काय करतं मित्रांनो, सेंड करतं. तर views.py मध्ये आपण त्या ठिकाणी फंक्शन वेगवेगळे फंक्शन्स त्या ठिकाणी डिफाईन केले असतात. फॉर एक्झाम्पल मित्रांनो def अबाउट रिक्वेस्ट, त्यानंतर मित्रांनो त्या ठिकाणी इंडेंटेशन आहे आणि इंडेंटेशनमध्ये आपण रिटर्न HTTP रिस्पॉन्स या पद्धतीने त्या ठिकाणी प्रोग्रामिंग केलेलं असतं मित्रांनो. वेलकम टू अबाउट पेज. तर हा जो रिस्पॉन्स आहे हा रिस्पॉन्स परत काय होतं मित्रांनो, views.py कडून ब्राउझरकडं परत सेंड होतो. पहा views.py मधून ज्यावेळेस आपण जँगो काय करतो आहे मित्रांनो, परत एकदा पहा ब्राउझरमधून काय होते, युजर रिक्वेस्ट URL टाईप करतो आहे. तो URL जो आहे तो URL या ठिकाणी जातो आहे. तो प्रोजेक्ट URLच्या urls.py फाईलमध्ये त्यामध्ये आपण आपल्या ॲपचं त्या ठिकाणी नाव नोंद केलेलं असते. त्यातून रिक्वेस्ट पुढील फाईलमध्ये ॲपच्या urls.py मध्ये जाते. त्या ठिकाणी आपण आपला जो काही URL आहे आणि ते URLचं नाव आणि व्ह्यूजमध्ये कोणत्या नावाने फंक्शन बनलेलं आहे त्या फंक्शनचं नाव या ठिकाणी असते. आणि त्यानंतर मित्रांनो ह्याचं जे काही रिक्वेस्ट आहे ती रिक्वेस्ट परत views.py कडे जाते. त्या views.py मध्ये अनेक फंक्शन त्या ठिकाणी असतात. त्यातलं आपलं अबाउट नावाचं जे फंक्शन आहे ते फंक्शन या ठिकाणी रन होते आणि त्याचा जो काही रिस्पॉन्स आहे हा HTTP रिस्पॉन्स परत काय होते मित्रांनो, ब्राउझरकडं या ठिकाणी सेंड होते. तिथं आपण परत एकदा काय म्हणूया, ब्राउझर BROWSER. तर ब्राउझरकडं आपला हा रिक्वेस्ट जो आहे ती सेंड होते. तर या पद्धतीने आपला राउटिंगचा फ्लो आहे मित्रांनो. तर तुम्हाला मी एक आपल्याकडं ॲनिमेशन बनवलं आहे मित्रांनो. त्या ॲनिमेशनच्या सहाय्याने मला मी या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करीन. तर पाहूया मित्रांनो आपल्याकडं आहे का. तर आपण बनवलेलं आहे. एकच मिनिट हां मित्रांनो. तर याच्यामध्ये आपल्याकडं आहे मित्रांनो. तर बघूया ओपन होते का ही फाईल.
ओके मित्रांनो, तर पहा आता इकडं काय करतो आहे, युजर URL या ठिकाणी टाईप करतो आहे ब्राउझरमध्ये. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे एंटर की प्रेस करतो आहे. एंटर की प्रेस केल्यानंतर ती जी काय रिक्वेस्ट आहे, ती रिक्वेस्ट आपली प्रोजेक्ट URL जो फाईल आहे त्या प्रोजेक्ट URLच्या फाईलमध्ये जाते. तिथून रिक्वेस्ट मित्रांनो माय ॲपचा URL जो आहे तो माय ॲप URLsमध्ये आपली रिक्वेस्ट जाते आणि या ठिकाणी वेगवेगळे URLs त्या ठिकाणी दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल कॉन्टॅक्ट आहे, होम आहे आणि तिसरं जे आहे ते मित्रांनो अबाउटचा पेज त्या ठिकाणी आपण त्याचा URL दिलेला आहे. पहिल्या दोनमध्ये रिक्वेस्ट त्या ठिकाणी फुलफिल झालेली नाही. तर तिसरी जी आहे तर तिसरे आपण अबाउटची जी काय रिक्वेस्ट आहे ती त्या ठिकाणी फुलफिल झालेली आहे. तिथून जो काय आपला रिस्पॉन्स आहे किंवा रिक्वेस्ट जी आहे ती पुढं सेंड होते views.py कडं. तर views.py मध्ये तुम्ही पाहतात मित्रांनो तर वेगवेगळे फंक्शन्स त्या ठिकाणी आहेत. तर त्यातलं अबाउट नावाचं फंक्शन त्या ठिकाणी रन होते, सिलेक्ट होते आणि त्यातला जो काही रिस्पॉन्स आहे तो रिस्पॉन्स परत ब्राउझरकडं या ठिकाणी सेंड केला जातो आहे. तर या पद्धतीनं मित्रांनो आपल्याला जो URL राउटिंग आहे तर URL राउटिंगबद्दल आपल्याला या ठिकाणी माहिती घेता येईल.